Hello dear students, welcome to the lecture of inorganic chemistry. In this lecture, I am going to discuss about the general characteristics of the D block elements. So, let me start from atomic radii. So, what is atomic radii? Atomic radii Atomic radii is the distance between the center of the nucleus to the outermost shell. Atomic radii म्हणजे न्यूक्लियसचं जे सेंटर आहे त्याच्यापासून तर आउटरमोस्ट शेलपर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रेडियाई असं म्हणतो. सो द ॲटॉमिक रेडियाई इन अ पर्टिक्युलर सिरीज, the atomic radii of elements of a particular series goes on decreasing with increasing atomic number. But this decrease in atomic radii remains constant after midway or becomes very small after midway. Atomic radii remains constant after midway. म्हणजेच काय तर एखाद्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जसा जसा ऑटॉमिक नंबर वाढत जातो तसतशी ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती कमी होत जाते. परंतु सिरीजमध्ये मधल्या एलिमेंट्स नंतर ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती कॉन्स्टंट राहते किंवा ऑटॉमिक रेडियाईचं कमी होणं खूप कमी प्रमाणात होतं. तर हे का होतं? फॉर एक्झाम्पल, इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम scandium to chromium, the atomic radii decreases, but from chromium to copper the atomic radii remains constant. पहिली जी ट्रान्झिशन सिरीज आहे तिच्यामध्ये स्कॅन्डियमपासून तर क्रोमियमपर्यंत ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती कमी कमी होत जाते. परंतु क्रोमियमपासून तर कॉपरपर्यंत ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती कॉन्स्टंट आहे किंवा ऑटॉमिक रेडियाईचं कमी होणं खूप कमी प्रमाणात होत आहे. तर हे असं का होतं तर the atomic radii decreases in a period in the beginning because as the atomic number is increases the nuclear charge is also increases. ऑटॉमिक रेडियाई सुरुवातीला पिरियडमध्ये जसा जसा ऑटॉमिक नंबर इन्क्रीज होतो तसा तसा न्यूक्लिअर चार्ज ही इन्क्रीज होतो आणि यामुळे ऑटॉमिक रेडियाई जी असते ती डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. बिकॉज द न्यूक्लिअर चार्ज और दिस लीड्स टू greater attraction force to the outermost shell. And due to this fact the atomic radii is decreases.
सुरुवातीला आपल्याला माहिती आहे ऑटोमिक नंबर म्हणजे काय, तर ऑटोमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. ऑटोमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आपल्याला माहिती न्यूक्लियस जो असतो, न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. आपल्याला माहिती प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन्सवर चार्ज नसतो. न्यूट्रॉन्स हे चार्जलेस असतात. ऑटोमिक नंबर जसा जसा वाढतोय तसं तसा नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतोय. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज. मग न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती आपल्याला माहिती या शेल्स आहेत आणि या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. मग जसा जसा ऑटोमिक नंबर वाढतोय तसा तसा न्यूक्लिअर चार्ज वाढतोय. न्यूक्लियसवरचा चार्ज, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्जसुद्धा वाढतोय. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे हे अवतीभोवती आउटर शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे हे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. कारण जसा जसा पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लिअर्सवर वाढेल तसे तसे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे असतील ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील आणि हे अट्रॅक्ट झाल्यामुळे जी ऑटोमिक रेडियाई जी आहे ती कमी कमी होत जाते. मग सुरुवातीला स्कँडियमपासून तर क्रोमियमपर्यंत ऑटोमिक रेडियाई डिक्रीज होते. कशामुळे डिक्रीज होते, ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. कारण काय होते, ऑटोमिक नंबर जसा वाढतोय तसे नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये वाढत आहे म्हणजे न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय आणि न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लियसच्या अवतीभोवती शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत आहेत आणि ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असल्यामुळे ऑटोमिक रेडियाई जी आहे ती डिक्रीज होत. हे स्कँडियम टू क्रोमियमपर्यंत असं होतं आहे. बट फ्रॉम क्रोमियम टू कॉपर द ऑटोमिक रेडियाई रिमेन्स कॉन्स्टंट. मग हे कॉन्स्टंट का राहतं क्रोमियमपासून तर कॉपरपर्यंत ते आपण आता पाहूयात. सो द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज tends to pull the outermost shell towards itself and by doing so the atomic radii decreases. जो इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज असतो तो आउटरमोस्ट शेल जी असते जिच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो आणि हे करत असताना ऑटोमिक रेडियाई जी आहे ती कमी होत जाते. यानंतर क्रोमियम ते कॉपर, क्रोमियमपासून तर कॉपरपर्यंत ऑटोमिक रेडियाई कॉन्स्टंट का राहते हे आपण पाहूयात. From chromium to copper, the atomic radii remains constant because the successive addition of d electrons screens or shields the outer electrons, that is s electrons. So as the number of d electrons is increases, the screening effect or shielding effect स्क्रीनिंग इफेक्टलाच आपण शिल्डिंग इफेक्ट म्हणतो. शिल्डिंग इफेक्ट इज ऑल्सो इन्क्रीजेस. जसजसे नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तसं तसा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट हा सुद्धा वाढत जाईल. आणि स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट, दिस स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट न्यूट्रलाइजेस द इन्क्रीज इफेक्ट ऑफ न्यूक्लियर चार्ज. This screening effect neutralizes the effect of increased nuclear charge. बघा, क्रोमियमपासून तर कॉपरपर्यंत ऑटोमिक रेडियाई कॉन्स्टंट राहते. कारण काय, तर
डी इलेक्ट्रॉनचं सक्सेसिव्ह ॲडिशन होतं आहे आणि डी इलेक्ट्रॉनचं सक्सेसिव्ह ॲडिशन होत असल्यामुळे जे आउटर इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्क्रीन्स होत आहेत किंवा शिल्ड होत आहेत. म्हणजे स्क्रीन्स आणि किंवा शिल्ड म्हणजे त्यांचं संरक्षण होतं आहे किंवा बचाव होतं आहे. आणि जसं जसे डी इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते तसा तसा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट जो आहे तो वाढत जातो आहे. आणि याच्यामुळे जो न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो न्यूट्रलाइज होत जातो आहे. म्हणजे आधीसुद्धा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट होता, पण तेव्हा डी इलेक्ट्रॉनची संख्या जी होती ती कमी होती. आणि ह्या ठिकाणी काय होतं आहे, क्रोमियम नंतर डी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि हा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट जो आहे हा वाढत जातो आहे आणि हा न्यूट्रलाइज करतो आहे न्यूक्लिअर चार्जच्या इफेक्टला. म्हणजे काय तर स्कँडियम ते क्रोमियमपर्यंत ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती डिक्रीज होत जाते. कशामुळे? ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे ऑटॉमिक रेडियाई कमी होते. आणि क्रोमियमपासून तर कॉपरपर्यंत ऑटॉमिक रेडियाई कॉन्स्टंट आहे. कशामुळे? तर स्क्रीनिंग इफेक्ट जो आहे ड्यू टू इन्क्रीज स्क्रीनिंग इफेक्ट. आणि हा स्क्रीनिंग इफेक्ट न्यूक्लिअर चार्जच्या इफेक्टपेक्षा जास्त आहे क्रोमियम ते कॉपरमध्ये. आणि म्हणून ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती नंतर कॉन्स्टंट होते. अँड ड्यू टू धिस द ऑटॉमिक रेडियाई रिमेन्स कॉन्स्टंट आफ्टर क्रोमियम. यानंतर पिरियडमध्ये ऑटॉमिक रेडियाईचा काय चेंज होतो हे आपण पाहूयात. ग्रुपमध्ये काय चेंज होतो ते पाहूयात. ग्रुपमध्ये पिरियडमध्ये आपण पाहिलं, पिरियडमध्ये काय होतं आहे, सुरुवातीला ऑटॉमिक रेडियाई डिक्रीज होते. कशामुळे डिक्रीज होते? इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज जास्त असल्यामुळे ऑटॉमिक रेडियाई सुरुवातीला डिक्रीज होते. त्यानंतर ऑटॉमिक रेडियाई कॉन्स्टंट आहे. कशामुळे? ड्यू टू इन्क्रीज स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट. यानंतर ग्रुपमध्ये काय चेंज होतो आहे, द ऑटॉमिक रेडियाई increases while going down in a group. So the atomic radii of elements of second transition series is more than those of elements of first transition series. म्हणजे सेकंड ट्रान्झिशन सिरीजचे जे इलिमेंट्स आहेत त्यांची ऑटॉमिक रेडियाई जास्त आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या इलिमेंट्सपेक्षा. हे कशामुळे होतं? बिकॉज ॲज द नंबर ऑफ आउटरमोस्ट शेल increases, the size is also increases. Number of outermost shell increases, the size is also increases. Size increase होईल तर ऑटॉमिक रेडियाई सुद्धा इन्क्रीज होईल. नंबर ऑफ आउटरमोस्ट शेल इन्क्रीजेस म्हणजे आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये आउटरमोस्ट शेल 4s आहे, सेकंड ट्रान्झिशनमध्ये आउटरमोस्ट शेल जी आहे 5s आहे, थर्ड ट्रान्झिशनमध्ये आउटरमोस्ट शेल जी आहे ती 6s आहे. आणि जसे जसे आउटरमोस्ट शेलचा नंबर वाढत जाईल तशी तशी साईजसुद्धा वाढत जाईल. आणि साईज वाढेल म्हणजेच ऑटॉमिक रेडियाईसुद्धा वाढत जाईल. सो दिस इज अबाउट atomic radii. So the atomic radii decreases in a particular series in the beginning and remains constant after midway. The screening effect किंवा shielding effect किंवा शिल्डिंग इफेक्ट ऑटॉमिक रेडियाई कॉन्स्टंट का राहते? स्क्रीनिंग इफेक्टमुळे किंवा शिल्डिंग इफेक्टमुळे. मग नेमका हा इफेक्ट म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इनर शेलमध्ये म्हणजेच या शेलमध्ये समजा ॲड व्हायला लागले तर आउटर शेल जी आहे आपली ES सबशेल आहे आणि ही D सबशेल आहे. मग ही समजा ही 4S असेल तर ही 3D असेल, ही 5S असेल तर ही 4D असेल या पद्धतीने. मग
डी सबशेलमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात ॲड व्हायला लागतील तेव्हा आउटर शेल जी आहे आपली ही एस शेल हिच्यात आणि या न्यूक्लियसमध्ये ॲट्रॅक्शन जे आहे ते कमी व्हायला लागेल. कारण काय, इथं डी इलेक्ट्रॉनची संख्या वाढायला लागली आणि म्हणून आउटर शेल जी आहे आपली एस शेल याच्यामधलं आणि न्यूक्लियसमधलं ॲट्रॅक्शन जे आहे ते कमी होईल आणि कमी झाल्यामुळे मग तो जो न्यूक्लिअर चार्जचा इफेक्ट आहे हा कमी प्रमाणात व्हायला लागेल. कारण स्क्रीनिंग इफेक्ट, इलेक्ट्रॉन जर डी सबशेलमध्ये ॲड होत आहे तर ॲट्रॅक्शन हे कमी होईल एस आउटर शेलमधलं आणि न्यूक्लियसमधलं आणि म्हणून ऑटॉमिक रेडियाई जी आहे ती नंतर कॉन्स्टंट व्हायला लागेल. यालाच आपण स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट असं म्हणतो. दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे आयोनिक रेडियाई. आयोनिक रेडियाई so ionic radii is the distance from the nucleus of ion to the outermost shell. Distance from the nucleus of ion to the outermost shell. So what is the difference between ionic radii and atomic radii? जेव्हा आपण स्कँडियमच्या रेडियाई बद्दल बोलू तेव्हा त्याला आपण ऑटॉमिक रेडिया म्हणू शकतो. ऑटॉमिक रेडियाई. जेव्हा आपण स्कँडियम प्लस किंवा झिंक 2 प्लस यांच्या रेडियाईबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याला आपण आयोनिक रेडियाई म्हणू. नेम इट सेल्फ इंडिकेट. ऑटॉमच्या रेडियाईबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला ऑटॉमिक रेडियाई म्हणतो आणि आयन्स जे असतात त्यांच्या रेडियाईबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला आपण आयोनिक रेडियाई म्हणतो. So the ionic radii follow the same trend as the atomic radii. सेम ट्रेंड म्हणजे काय, ऑटॉमिक रेडियामध्ये आपण जो ट्रेंड पाहिला म्हणजेच जसं ऑटॉमिक नंबर इन्क्रीज होत होते तसं तसं ऑटॉमिक रेडियाई काय होती ती डिक्रीज होत होती. सो द आयोनिक रेडियाई डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन atomic number, because as the atomic number is increases the nuclear charge is also increases आणि म्हणून आयोनिक रेडियाई काय होईल, कमी होईल. सेम आपण जे ऑटॉमिक रेडियाईमध्ये पाहिलं तेच काय होईल, ऑटॉमिक नंबर वाढला म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज सुद्धा वाढेल आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला म्हणून आयोनिक रेडियाई काय होईल, कमी होईल. सो सिन्स द मेटल एक्झिबिट इन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट, फॉर एक्झाम्पल Fe असेल, हा मेटल असेल तर याच्या ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या कोणत्या आहेत, Fe2 प्लस Fe3 प्लस. सिन्स द मेटल एक्झिबिट इन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट इट्स आयोनिक रेडियाई ऑल्सो डिफर. फॉर डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट इन जनरल as the ionic radii decreases with increasing oxidation state किंवा ionic radii decreases when oxidation state increases. म्हणजे जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज व्हायला लागते तेव्हा आयोनिक रेडियाई काय होते, डिक्रीज होते. म्हणजे आयोनिक रेडियाई डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट्स. हे केव्हा, डिफरंट ऑक्सिडेशन स्टेटच्या वेळा. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं अ मेटल, अ कटायन. कटायन कसे तयार होतात, कटायन फॉर्म्ड बाय removal of one or more electrons. A cation is always much smaller than the corresponding atom.
अ कटायन फॉर्म्ड बाय रिमूव्हल ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन इज ऑलवेज मच स्मॉलर दॅन द करस्पॉन्डिंग अटॉम. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल Fe हा Feचा अटॉम घेतला आपण, तर याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. Fe2+ इथं याची ऑक्सिडेशन स्टेट 2 आहे. या केसमध्ये आयनची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे. आणि आपण असं म्हणतोय की जसं जसं ऑक्सिडेशन स्टेट वाढत जाईल तशी तशी आयोनिक रेडियाय काय होत जाईल? कमी होत जाईल. ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी वाढते आणि आयोनिक रेडियाय म्हणून मग काय होईल? कमी होत जाईल. तर हे का होतं? तर आपल्याला माहिती आयन जो आहे याचा ऑटॉमिक नंबर, Feचा ऑटॉमिक नंबर काय आहे? 26. मग जेव्हा 26 प्रोटॉन्स 26 इलेक्ट्रॉन्सला ओढतील. या ठिकाणी 26 प्रोटॉन्स आहेत. प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनसुद्धा अवतीभोवती 26 आहेत, इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून 26 प्रोटॉन्स या केसमध्ये जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे तेव्हा 26 प्रोटॉन्स 26 इलेक्ट्रॉन्सला ओढत आहेत. आणि जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी लूज झालेले आहेत. म्हणजेच मग ही केस काय होईल? 26 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन, 26मधनं 2 इलेक्ट्रॉन गेले, किती? 24. 26 प्रोटॉन्स 24 इलेक्ट्रॉन्सला ओढत आहेत. आणि ह्या केसमध्ये काय होईल मग? +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे 26मधनं 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी रिमूव्ह झालेले आहेत. म्हणजेच 26 प्रोटॉन्स 23 इलेक्ट्रॉन्सला ओढत आहेत. तर प्रोटॉन्सची इलेक्ट्रॉन ओढण्याची जी क्षमता आहे ती ह्या केसमध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा असेल तेव्हा जास्त असेल. कारण या ठिकाणी 26-23ला ओढत आहे, या ठिकाणी 26-24ला ओढत आहे आणि या ठिकाणी 26-26ला ओढत आहे. म्हणजे ओढून घेण्याची क्षमता प्रोटॉनची जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट +3 असेल तेव्हा जास्त असेल. आणि म्हणून जेवढं जास्त स्ट्रॉंगली हे अट्रॅक्ट करतील इलेक्ट्रॉन्सला तेवढी आयोनिक रेडिया काय होईल? कमी होत जाईल. आणि म्हणून जशी जशी ऑक्सिडेशन स्टेट वाढते तशी तशी आयोनिक रेडियाई काय होते? कमी होत जाते. या पद्धतीने. सो दिस इज अबाउट द आयोनिक रेडियाय. आयोनिक रेडियाचा जो ट्रेंड आहे तो ऑटॉमिक रेडियाय सारखाच आहे, परंतु जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळे असतील तेव्हा जशी जशी ऑक्सिडेशन स्टेट वाढत जाईल तशी तशी आयोनिक रेडियाय काय होत जाईल? कमी होत जाईल. ठीक आहे. थँक्यू.